बाबाजी दंडोत प्रणाम. दंडवत प्रणाम. बाबाजी, आपल्याला नवी मुंबई इथून रामकृष्ण नेमाडे उर्फ नेमाडे काका यांनी प्रश्न केलेला आहे की बाबा, अविद्याछेद करते वेळेस कोण कोण पाहू शकते, यावर मार्गदर्शन करा. बरोबर आहे. दंडवत हो. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जडजीव तारुणिवरा कृता पुताही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावे विभो गुरुजरा. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय हो. हरताळ्याचे बाबा की जय. दंडवत हो. आम्हाला व्हिडिओ टाकायला एवढा वेळ होतो आहे, याला कारण काय आहे का मला जवळजवळ कमीत कमी 4-5 महिन्यापासून गणपतीपासून एवढा खोकला लागला आहे का मला बोलणंसुद्धा जात नव्हतं. आणि ईश्वर कृपेने थोडं आता बोलता येत आहे. तानायसे दांडी पौर्णिमेची यात्रा आली आणि पिंपरखेडचे भक्त मंडळी हे आले. त्यांनी मला फोनवर कळवलं की बाबा, आम्हाला तुम्हाला स्थान करायला न्यायचं आहे, तुम्ही चालाल, आमच्याबरोबर याल का? मग आता स्थान करायचे म्हटले तर यावंच लागणार आहे, कारण स्थानाचं महत्त्व आहे. आपल्याला स्थानाचा आपल्यालाही हे भेटू शकते ना लाभ. त्यानिमित्ताने मी काल संध्याकाळी रात्री 9:30ला घरी पोहोचलो नगरवरून. हां, आता आपला प्रश्न आहे की विद्या अविद्या छेद करते वेळेस कोण कोण पाहू शकते. आणि दुसरी गोष्ट, कोणाची विद्या छेद होते? अविद्या ही कोणाची छेद होते? तर त्याच्यात पहिला भाग आहे की जो दैनंदिन परमेश्वराची सेवा दास्य नामस्मरण करतो. आणि अविद्या म्हणजे काय? तर स्मरण करते वेळेस झोप येणे, जांभळ्या येणे, काही धर्मवार्ता चालली आहे त्या ठिकाणी डुकल्या येणे, म्हणजे ती अविद्या मनुष्याला पुढे जाऊ देत नाही. आणि हे अविद्या छेदण्याकरता आपल्यावर परमेश्वराची कृपा पाहिजे. जसं ज्याप्रमाणे गोविंद प्रभूंनी 60 जीवाची मूळ अविद्या प्रतिदिनी तू छेदून या. श्री गोविंद प्रभू महाराज दररोज 60 जीवांची मूळ अविद्या छेद करत होते. परंतु ते छेद होते तर ते त्यांना नाही समजत, त्यांना त्याचा प्रत्यय येतो. जसं आपण नामस्मरण करते वेळेस आपल्याला झोप येते आणि धर्मवार्ता ऐकते वेळेस आपल्याला डुकल्या येतात, जांभळ्या येतात. ही अविद्या आपल्याला करू देत नाही, कारण तिला माहिती आहे की यानं जर केलं तर हा पुढे परमेश्वराच्या प्राप्तीला प्राप्त होईल. मग त्याच्याकरता आपल्या मागची जी अविद्या म्हणजे अकर्म जे मागच्या जन्मातले आहे, या जन्मातले आहे, अनंत जन्माचा भोग आहे आपल्या मागे, एका जन्माचा नाही, अनंत जन्माचा. आणि हा अनंत जन्माचा भोग परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय छेद होऊ शकत नाही. आणि तो छेद केल्यानंतर त्याचा प्रत्यय आपल्याला असा येतो की आपलं मन स्मरणात रमतं, आपल्याला जांभळ्या येत नाही, झोप येत नाही, देवाविषयी आपल्या मनामध्ये जो कंटाळा निर्माण होतो तो कंटाळा निर्माण होत नाही. आणि दुसरी एक गोष्ट, अविद्या छेद कोण्या जीवाची होते? तो जीव परमेश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचणारा जीव असतो. दैनंदिन त्याचे उठणे बसणे येतुलेही वाया न जाय. त्याचं उठणं बसणं बोलणं चालणं वायासुद्धा जात नाही. अशा जीवांची स्वामी गोविंद प्रभू महाराज, श्री गोपालकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज त्या जीवांची त्या जीवाची अविद्या छेद करतात. 52 पुरुषा विद्या देऊने, हे कोण देत होतं? 52 पुरुषाला श्री चक्रपाणी महाराज विद्या देत होते. तद्वत तुमचा अरळक राजाला त्रैताप झाला होता. तो त्रैताप श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या कृपा प्रसादाने नाहीसा झाला. आणि एक श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाने
हे दोघं प्रेमी भक्त होते स्वामींचे, श्रीकृष्ण महाराजांचे. त्याप्रमाणे आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला पात्र झाल्यानंतर त्याचा प्रत्यय असा येतो, तुम्हाला अगोदर मी सांगितलं आहे की आपल्यावर ते परमेश्वराचं कृपा जर झाली ना, अविद्या छेद झाली, तर आपल्याला परमेश्वराविषयी अत्यंतिक गोडी निर्माण होते. आणि ती एवढी गोडी निर्माण होते की तो मनुष्य म्हणतो मला फक्त परमेश्वराशिवाय काही नको. त्याला इतर गोष्टीत त्याचं मन रमत नाही. ज्या जीवाची अविद्या छेद झाली त्या जीवाला परमेश्वराशिवाय काही करमत नाही. तो परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. परमेश्वर जसं जसं त्याला वचनरूप परमेश्वर जाणीचे आपल्याला स्वामीने सांगितलं आहे. आपण त्यांच्या सोबत नाही, सोबत जे भक्त होते, कोण तर भांडारेकर नीळभट्ट, हे एवढे पोहोचले होते की त्यांनी ज्यावेळेस विंगळी डसली तर आपण देवाला म्हणू, देवा माई विंगळी उतार. त्यांनी देवाला काय म्हटलं, देवा मी तुमची स्तुती करू का. आणि अंत समयी त्यांना जुलाब व्हायला लागले. एवढे जुलाब व्हायला लागले की श्री चक्रधर स्वामी स्वतः त्यांना चाललं जात नव्हतं, त्यांना हात धरून घेऊन जायचे. आणि एवढंच नव्हे तर त्यांचे कपडे सुद्धा धुत होते. आणि ज्या वेळेस त्यांनी आपली मांडी, श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळेस आपली मांडी नीळभट्टाला दिली, त्यावेळेस स्वामी म्हणतात, भट्टो काळ वंचना करू का. कारण दरवाजामध्ये यम आलेला होता. परंतु परमेश्वराच्या मांडीवर त्यांचा देह असल्याच्याने, त्यांची परमेश्वराला त्यांची मांडी मिळाल्याने त्या यमाची ताकद न होती की आपण देवाजवळून हा जीव हिरावून न्यावा. मग स्वामी म्हणतात, भट्टो काळ वंचना करू. मग त्यावेळेस नीळभट्ट भांडारेकर म्हणतात, देवा अशी मांडी पुनरुपी आम्हाला मिळेल का. देवानं सांगितलं, ते आम्ही जाणू शकत नाही. मग ते म्हणे, जाऊ द्या ना, मग आता जातोय तो जीव. अहो आज आपल्यासारखा एक दुसरा असता साधारण मनुष्य तो म्हणता करा माझी काळ वंचना. परंतु त्यांनी काळ वंचना नाही करू दिली. का. अहो परमेश्वराचं सन्निध्यान आणि परमेश्वराची मांडी कोणा जीवाला लाभते. तोच एक जीव होता की एक दिवशी त्यांनी भिक्षेला जाताना स्वामींनी त्यांना सांगितलं की तुमच्या डोळ्याला काही दिसलं तर बोलू नका. परंतु यांच्याच्यानं राहलं गेलं नाही. पुढे एक शाळा होती आणि त्या शाळेला देवता लटकत होत्या. त्या शाळा पाडणार होत्या. यांनी हलवत होत्या. यांनी त्यांना जोरानं सांगलं पळा रे पळा रे. ते सर्व बाहेर आले, मास्तर गिस्तर सर्व, आणि ती शाळा पडली. मग ते शाळा पडल्यावर ते त्यांना त्या देवतेला क्रोध आला. मग ते बाकीचे लोक यांना म्हणायला लागले, अरे हे तर साक्षात देव आहेत. मग यांची पूजा अर्चा हे करायला लागली. आणि तिकडनं ज्यावेळेस स्वामीकडे आले तर स्वामींची त्यांची नजर झाल्याबरोबर सर्वज्ञांनी त्यांचं जाणलं. मग त्यावेळेस बोलले की भट्टो आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, जे डोळ्यानं बघाल ते कोणाला सांगू नका. डोळा देखील ते कोणानं वंचित. परंतु यांनी ते सांगलं. आणि तीच देवता विंगळीचं रूप घेऊन तिच्या विषामध्ये 1000 विंचवाच्या विषाची यातना असते आणि ती त्यांना डसली. कारण यांनी स्वामींचा शब्द पाळला नाही. जे स्वामींचं वचन होतं, 16 वर्ष नीळभट्ट भांडारेकर स्वामींच्या सन्निधात होते, परंतु त्यांनी कधी पाड दाखवली नाही. आणि एवढंच नाही तर त्यांनी आपल्याला झालेलं दुःख सुद्धा देवाला सांगलं नाही की देवा हे दूर करा. ते जर सांगते तर परमेश्वर दूर करते. परंतु यांनी नाही. जसं पांडवांची आई कुंतीने काय मागितलं होतं, देवा मला दुःख दे. अरे दुःखाशिवाय दुःखात गेल्यानंतरच परमेश्वराची आठवण दे. सुख तद्वत तुमच्या कनाशीला ब्राह्मणाने देवानं सांगितलं काय मागायचं आहे ते मागा, आम्ही प्रसन्न झालो आहोत तुमच्यावर. त्यांनी काय मागितलं, सुनी हाती चक्रभात. कारण त्यांना पहिले मुळात त्यांना मुलगा नव्हता आणि त्या मुलाच्या पत्नीच्या हाती चक्रभात म्हणजे भाताकरता भात शेती पाहिजे, ते पेरण्याकरता बैलजोडी वगैरे सर्व.
सर्व व्यवस्थित शेताची सर्व अवजारं लागतात. तक्र म्हणजे ताक. ताक कशापासून होते? दही दूध. मग त्याच्याकरता गाई म्हशी ह्याही मागितल्या एका शब्दात. मग स्वामी म्हणतात भट्टो आणखी काही मागा. ते म्हणे बस. आणि ते जर त्यावेळेस म्हणते की तेव्हा मला परम गती द्या, तर परमेश्वरानं त्यांना दिली असती, परंतु त्या जीवाच्या भाग्यात न होती. आणि ज्याच्या भाग्यात आहे तो परमेश्वराचकडे चालला जातो ना. त्या भांडारेकाराचं घर खणल्यानंतर स्वतः स्वामी त्या घरात उतरले. ते घर खड्डा तो व्यवस्थित बघितला, व्यवस्थित झाला की नाही. आता जेथे जेथे लागले श्रीचरण तेथेची पवित्र झाले पाशानं. तया करावे नमन या कलियुगी. ज्या ज्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामीचे, श्री गोविंद प्रभूचे, श्री चक्रपाणी महाराजांचे, श्री चक्रधर स्वामी, श्री कृष्ण महाराजांचे, श्री दत्तात्रय महाराजांचे जिथे जिथे चरण लागले आहे, जी जी जागा त्यांनी पवित्र केली आहे, त्या जागेला आपण वंदन करतो. आता त्या खड्ड्यामध्ये स्वतः गोविंद चक्रपाणी चक्रधर स्वामी त्या खड्ड्यात उतरून आणि त्यांचं प्रेत हातात घेऊन तिथं त्यांनी ठेवलं. किती भाग्यवान जीव हो. आपण कुठं आहे? आपण तर कुठंच लागत नाही. मग अशी आपली योग्यता वाढल्याशिवाय, आपली जी योग्यता आहे ती योग्यता परमेश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण ती अविद्या कशी छेद करतात हे पाहू शकत नाही. फक्त आपलं कर्तव्य आहे की आपण करत राहणे. आणि परमेश्वर आपल्या जवळ कसं आहे तर वचन रूप परमेश्वर जाणीजे असं देवानं स्पष्ट सांगितलं आहे. म्हणून त्या वचनावर ते अटल राहणे आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करणे, याच्यामुळेच अविद्येचा छेद होणार, तुमच्या परिपूर्ण कर्माचा नाश होणार आणि आपण परमगतीला जाणार. रामकृष्ण भाऊ, आपण म्हणतात अविद्या छेद करते वेळेस कोण कोण पाहू शकते? अहो, आपण इतक्या ठिकाणी गेलो असाल, कोणाचा जीव गेला तो दिसला आपल्याला नाही. हे कोण पाहू शकतं? हे फक्त परमेश्वरच पाहू शकतो. आणि काळ वेळ, जो काळ आहे, जो वेळ आहे, तेच ते पाहू शकतात. आपल्याला काळही येतो तर तो समजत नाही, वेळही येते तर ते आपल्याला समजत नाही. आपण कसे आहो? अनभिज्ञ. आपण फक्त आज काय करणार एवढंच समजते, पुढे काय होणार हे आपल्याला कळू शकत नाही. एखादी ड्रायव्हर असतो, तो गाडी चालवतो, पुढे काय होणार हे त्यालाही समजत नाही. त्याचा गाडीचं सर्व असते, पण आगंतुक पुढे एखादी खिळा पडलेला असतो आणि तो चाकात घुसतो, ती गाडी पंक्चर होते. मग त्याचा जायचा वेळ जो राहतो तो वेळ चुकून जातो. मग तसा आपण अविद्या छेद होते वेळेस फक्त परमेश्वर पाहू शकतो. तोही काळ, वेळ आणि अविद्या छेद करणारे परब्रह्म परमेश्वर हेच पाहू शकतात. बाकी आपण कोणी पाहू शकत नाही. आपल्यात ती पात्रता नाही. ती पात्रता फक्त एकच भक्त होऊन गेले, निळभट्ट भांडारेकार, की त्यांनाच समजत होतं, त्यांना तेच पाहू शकत होते. आणि त्यांना सन्निधान लाभलं होतं का ज्यावेळेस ते पत्नीने पाणी आंघोळीला टाकलं, ते धोतर, अर्ध धोतर खांद्यावर घेऊन प्रश्न पाहत होते. तर स्वामींनी भिक्षेचा सवाल टाकला. त्यांची पत्नीने भिक्षा घेऊन त्यांना दिली, परंतु स्वामी त्या ठिकाणी उभे राहिले, कारण तो जीव कणवेचा जीव होता. मग स्वामी म्हणतात भट्टो मागील फाकी पहा, मागच्या पानावर पहा. मग त्यांनी मागचं पान पाहिलं आणि ते प्रश्न पाहिला, अरे याचं उत्तर हे आहे, आणि हा माझ्या मनातला जाणणारा कोण आहे? हा तर खरोखर परब्रह्म परमेश्वर असावा. म्हणून त्यांनी काय केलं, जायला लागले तर पत्नी म्हणते, अहो त्या गंगाळ्यात तुम्हाला पाणी टाकलाय. तो म्हणे, त्या गंगाळा भरून मी संसाराला संकल्प सोडला, आजपर्यंत मी तुझा होतो, आता ज्याचा आहे त्याच्याबरोबर जात आहे, तू चिंता करू नको. आणि ते तसेच निघाले, मागे न पाहता. मग तेवढी पात्रता आज आपल्यात नाही. ती पात्रता करून घेण्याकरता अनुसरून सन्निधान होय. सन्निधान कोणाचं? मग आता स्वामी तर गेले, मग मार्गाचं सन्निधान.
तिचं साधू संतांचं सेवादास्यत्व, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक चौ साधनाचं दास्यत्व आणि नामस्मरण. आणि स्वामीने जसं सांगलाय, यानं त्याचं मन दुखवलं तर याचं तोंड सुद्धा पाहू नये, तर असं स्वामींनी एवढं कडक सांगितलंय का कोणाचं मन सुद्धा दुखवू नका. कारण आपण जर त्याचं मन दुखवलं तर परमेश्वर आपल्याकडून दृष्टी वळवून घेतात. हा महत्वाचा पॉइंट आहे. दंडवत हो. तुम्ही छान प्रकारे मार्गदर्शन केलंय. तर मी आशा करतो की नेमाडे काका यांना यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व सबस्क्रायबर यांना मनापासून माझे सर्वांना दंडवत. दंडवत की मनापासून यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. प्रतिसाद देऊन राहिले आहे, असंच प्रतिसाद आम्हाला प्रश्न विचारून राहिले आहे. आम्ही फार काहीतरी आमचं काहीतरी मागचं असेल आणि आमच्यापासून तुमचं मन तृप्त व्हावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. आणि हा व्हिडिओ आणखी ज्यांना पाहायचा आहे त्यांनी सबस्क्राईब करा. दंडवत हो. दंडवत.